पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर 2 महिन्यातच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर बीडमध्ये पुन्हा हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षीय सोनावली वनवे हिला 5 लाख रुपयांची मागणीसाठी त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील 22 वर्षीय सोनाली बाळू वनवे हिला तिच्या सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनालीच्या सासरच्या मंडळींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथील सोनाली बाळू वनवे हिचा जंबुरा वस्ती येथील अनिकेत गर्ज याच्यासोबत 2 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अवघ्या 1 महिन्यानंतर सासरच्या लोकांनी तिच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. सोनाली हिच्या माहेरच्या लोकांनी 5 लाख रुपये नेऊन दिले. मात्र मला आता तू आवडत नाहीस, मला तुझ्यासोबत राहायचे नाही असा वाद घालत नवऱ्यासह सासरच्या लोकांकडून वारंवार त्रास दिला जात होता. याबाबतची माहिती सोनालीने तिच्या आईला आणि माहेरच्या लोकांना दिली होती, पण तिचा त्रास कमी झाला नाही. अखेर 31 ऑगस्ट रोजी सोनाली बेपत्ता झाली आणि तिचा शोध घेतला असता सासरी तिच्या घराशेजारीच असलेल्या एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. या दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा अनिकेत गर्ज, सासरा एकनाथ गर्ज, सासू प्रतिभा गर्ज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. हुंडाबळीच्या घटनांनी राज्यात वारंवार डोके वर काढले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी विरुद्ध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी पुढे येत आहे. सोनावलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या YouTube चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.